आणि आता बातमी गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यातल्या कृषी केंद्रांना दणका बसलाय। एकूण 9 कृषी केंद्रांचे परवाने रद्द झालेत, सोबत 45 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेत। अनियमितता केल्यानं कृषी विभागानं ही कठोर कारवाई केली आहे। खरीप हंगामादरम्यान खतं बियाण्यांचा काळाबाजार टाळण्याकरता कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान तब्बल 45 केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्यानं त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। 9 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। कृषी विभागाच्या या कारवाईनं कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे। खरीप हंगामादरम्यान कृषी केंद्र संचालकांकडून खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची विक्री केली जाते। तर आवश्यक रेकॉर्ड असते ते रेकॉर्ड न ठेवणे, त्यांच्या परवान्यामध्ये स्रोत समावेश नसणे, इत्यादी अनेक कारणांच्या अनुषंगाने त्यांना आपण 8 दिवसाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीत त्यांचा खुलासा न आल्यामुळे आणि त्या सुधारणा न झाल्यामुळे आपण जिल्ह्यामध्ये साधारणतः 15 बियाण्याचे परवाने, 22 खताचे परवाने आणि 11 औषधाचे परवाने निलंबित केले आहेत आणि 9 परवाने आपण रद्द केले आहेत। दरम्यान गोंदियासारखी स्थिती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये सुद्धा आहे। या तीनही जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्रांवरती कारवाई करण्यात आली आहे। या तिन्ही जिल्ह्यातल्या 150 पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले। 7 कृषी विक्रेत्यांचे परवाने कायमचे रद्द झालेत, तर 3 कृषी सेवा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली।